उपस्थित राहिल्यानंतर मला असा आनंद झाला की यापुढील दिवसातही आम्ही उपस्थित राहावं। गेल्या आज 4 दिवस खूप छान फराळाचं नियोजन वगैरे, त्यानंतर दुधाचं नियोजन, लकी ड्रॉचं बक्षीस वितरण वगैरे, सौजन्य कार्य वगैरे हे पाहून खूप छान वाटलं। यापुढील दिवसातही असेच कार्यक्रम छान पद्धतीने पार पडले। त्याचप्रमाणे आमच्या भगिनी आता तांबेताई आणि आमच्या स्मिताताई जाऊन खूपच छान कार्यक्रमाची गाणी वगैरे घेतले, तर आम्ही येऊ आणि आरोग्याबाबत शिबिराचं जे मुद्दा मांडला त्याच्याशी मी सहमत आहे। सगळ्यात महत्त्वाचा तोच मुद्दा आहे। त्यानंतर जय बजरंग प्रतिष्ठान नोंदवून हे आमचे गणेशोत्सवाचे काही महत्त्वाच्या व्यक्तींचे वाढदिवस असते त्याबद्दल खूप छान कार्यक्रम आयोजित करतात। लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा वगैरे, नुसत्या स्पर्धांचंच आयोजन नाही तर कंपल्सरी भाग घेणाऱ्या मुलांसाठी कौतुकास्पद म्हणून कंपल्सरी बक्षीस दिलं जातं। यापुढील सर्व महिलांनी जरी नियोजन केलं तरी त्या पाठीमागे पुरुषांनी खूप मोलाची मदत केली आहे, त्याशिवाय असा कार्यक्रम पार पडू शकणार नाही। आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल सर्व महिला भगिनींचे पुनश्च आभार, धन्यवाद। जय बजरंग प्रतिष्ठान हे सुंदर व्यासपीठ सगळ्या स्त्रियांसाठी यांनी उपलब्ध करून दिलं, परंतु याच्या पाठीमागे खूप मोठा हात या सगळ्या पुरुषांचा आहे। जसं आपण म्हणत होतो पुरुषांच्या पाठीमागं महिलांचा हात आहे, पण त्यापेक्षा आज मला असं दिसून आलं की हे सगळे पुरुष इतके काळजी घेतात, कष्ट करतात आणि सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि त्यांनी 2 शब्द बोलावं, सगळ्यांना स्टेजवर घ्यावं। असे बक्षिसांचे खूप मोठं खूप कार्य असे हे सगळे पुरुष करतात आहे। पुरुषांच्या पाठीमागं महिलांचा हात असतो, पण इथं त्यांनी टाकून दिलं महिलांच्या पाठीमागं या पुरुषांचा हात आहे। सुंदर असं व्यासपीठ या जय बजरंग महिला नवरात्र महिला उत्सवाने उत्पन्न करून दिलेलं आहे। परंतु मला याही पुढे असं वाटतं की पुढच्या वेळेला थोड्याशा भजन स्पर्धा, थोड्या गाण्याच्या स्पर्धा महिलांच्या अति 2-2 मिनिटाच्या, ज्यावेळेस आपण जेव्हा मंडळाला आरतीला बोलवतो ना त्यावेळेस त्यांना सांगायचं आता आधी या 2 गाणे म्हणा, देवीचे 2 अभंग म्हणा किंवा 2 हे म्हणा गौरणी म्हणा, असे कार्यक्रम आपण नवीन चालू करूया। आणि सप्तपदीच्या पाठच ठेवणारच आहे, पण कसं आहे कामामुळे सगळ्या महिलांना जमत नाही, पण आपण सगळं ॲडजस्ट करून 21 मिनिटं का होईना सगळ्यांकडून सगळ्या महिलांना बोलून कार्यक्रम चालू नवीन असे प्रोग्राम चालू। आणि धन्यवाद या माझ्या सबस्क्राईब करा। ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।